जय शिवराय मित्रांनो, पी.एम. किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत राज्यातील जे काही अपात्र झालेले शेतकरी आहेत त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची ई-के.वाय.सी पूर्ण नसेल, तसेच लँड सीडिंग पूर्ण नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांना पी.एम. किसानचा हप्ता रेग्युलर पडतो परंतु त्यांना नमो शेतकरीचा हप्ता पडत नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना सगळ्या अटी पूर्ण असून पात्र असून देखील त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला। तर तो निर्णय कोणता याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा। तर मित्रांनो, केंद्र शासन व राज्य शासन यांच्या माध्यमातून राज्यातील जे काही पात्र शेतकरी असतील तर अशा सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6+6 असे 12,000 रुपये दिले जातात। परंतु याच्यामध्ये बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांना पी.एम. किसानचा लाभ मिळतो परंतु त्यांना नमो शेतकरीचा लाभ मिळत नाही, कारण की त्यांच्या कुठेतरी आधार संलग्न नसेल खातं, तसेच लँड सीडिंग, फिजिकल व्हेरिफिकेशन, तसेच ई-के.वाय.सी। तर अशा कारणामुळे त्या शेतकऱ्यांना अपात्र केलं होतं। परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून 13 डिसेंबर 2024 या दिवशी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला। तर त्या निर्णयाच्या आधारे राज्यातील जे काही अपात्र झालेले शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांना पात्र करून त्यांना पुढील येणारा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असाल, ज्या शेतकऱ्यांच्या तिन्ही अटी पूर्ण असतील तर अशा सर्व शेतकऱ्यांना हा पी.एम. किसानचा तसेच नमो शेतकरीचा हप्ता मिळत असतो। याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे पहिली अट तुम्हाला टाकलेली ती म्हणजे तुमच्या पी.एम. किसानची के.वाय.सी पूर्ण असणे गरजेचे आहे। जर तुमची के.वाय.सी नसेल तर त्या सर्व शेतकऱ्यांना ऑटोमॅटिक अपात्र केलेले आहे। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे लँड सीडिंग, अर्थात तुमच्या जमिनीची फिजिकल व्हेरिफिकेशन झालेली आहे का नाही। तर ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस त्या ठिकाणी नो दाखवत असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र केलं होतं। तसंच जे काही आधार लिंक असेल, डीबीटी खातं असेल, त्याच्या माध्यमातून सुद्धा राज्यातील बहुसंख्य शेतकरी याच्यामध्ये अपात्र केले होते। परंतु शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना कधी पात्र केले जाईल अशी आशा सर्व शेतकऱ्यांना लागली होती। तुम्ही जर तुमचा लँड सीडिंगचा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी तुम्हाला जर तलाठी यांच्याकडे सांगितलं तर तलाठी तुम्हाला तहसीलदार याच्याकडे पाठवायचे, आणि जर तुम्ही तहसीलदाराकडे गेले तर तुम्हाला तहसीलदार सरळ कृषी ऑफिस या ठिकाणी जाऊन तुमची अडचण दूर करून घ्या अशा प्रकारे सांगायचे। आणि जर तुम्ही कृषी अधिकारी कडे गेला तर ते सांगायचे की तुम्ही नोडल अधिकाऱ्याशी संपर्क करा। आता नोडल अधिकारी फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी एकच असतो, तो म्हणजे जिल्हा अधिकारी, परंतु जिल्हा अधिकाऱ्याकडे सर्व शेतकऱ्यांचे संपर्क होऊ शकत नाहीत। त्याच्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन निर्णय घेण्यात आला। तर तो निर्णय कोणता, तर राज्यामध्ये ज्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक पी.एम. किसानचा अधिकारी नेमून दिला जाणार आहे। याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 411 एवढं मनुष्यबळ राबवण्यात येणार आहे, आणि या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काय उर्वरित असलेले अपात्र शेतकरी असतील किंवा ज्या शेतकऱ्यांच्या अटी पूर्ण असून देखील पात्र असून त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होत नाहीत, तर अशा प्रकारच्या अडचणी सर्व आता दूर होणार आहेत। कारण की ज्या शेतकऱ्यांच्या अशा अडचणी होत्या तर त्यांनी कुठं संपर्क करायचा, अशा म्हणजे याच्या मोठ्या असंख्य अडचणी होत्या। तुम्ही जर कोणत्या जरी ठिकाणी गेले, तहसीलदार, त्याच्यानंतर तलाठी किंवा कृषी ऑफिस, तर ते सांगायचे की आमच्याकडे याचं काम नाही। त्याच्यामुळं शेतकऱ्यांना कुणीही दाद देत नव्हतं, शेतकऱ्यांना कुणीही वाली नव्हता। त्याच्यामुळे याच शासन निर्णयाच्या अंतर्गत राज्यामध्ये एकूण 411 मनुष्यबळ देण्यात येणार आहे, आणि यांच्या माध्यमातून ही पुढील प्रक्रिया पाडण्यात येणार आहे। म्हणजे जे अपात्र झालेले शेतकरी ते एकूण शेतकऱ्याची संख्या जर पाहायला गेलं तर 91 लाख एवढे आहेत, आणि पात्र शेतकरी त्याच्यापैकी 86 लाख एवढे आहेत। म्हणजे जे काय उर्वरित अपात्र झालेले शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांना यांच्या माध्यमातून एक मोठा दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट। पी.एम. किसान व नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी अपात्र झाले होते आणि जे शेतकरी पात्र असून देखील त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नव्हते, तर यांच्यासाठी शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला 13 डिसेंबर रोजीचा महत्त्वाचा शासन निर्णय। जर तो निर्णय तुम्हाला पाहायचा असेल तर मी खाली बॉक्समध्ये त्याची लिंक देतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो JR डाउनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती पाहू शकता। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वाचं अपडेट। हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। धन्यवाद।